आता बातमी नागपुरातून। नागपुरातील काही शाळांमध्ये अद्यापही गुडघाभर पाणी साचल्याची स्थिती आहे। तर बेलत्रोडी भागामध्ये शाळेच्या परिसरामध्ये 3 फुटांपर्यंत पाणी आहे। काल झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी हे अद्यापही ओसरलेलं नाहीये। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजाननजी, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शाळांच्या परिसरात पाणी साचल्याचं दिसतंय, सध्याची काय परिस्थिती? नक्की मी सध्या आहे नागपुरातील बेलतरोडी परिसरामध्ये। या परिसरात असलेल्या स्कूल्स ऑफ स्कॉलर या शाळेमध्ये आजही गुडघाभर किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त पाणी साचलेलं आहे। संपूर्ण प्रांगणात नदीसारखी स्थिती आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुसळधार पाऊस येऊन 15 तास झाले तरी इथलं पाणी जे आहे ते निघालेलं नाही। आज शाळांना सुट्टी आहे, परंतु हे पाणी आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या प्रमाणात पाणी आणि संपूर्ण प्रांगणात पाणी साचलेला आहे। पुरासारखी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। काल जवळपास 1.5 ते 2 तासात 110 मिलीमीटर पाऊस पडला। शहरातल्या इतर ठिकाणचं पाणी जे आहे ते ओसरलं। अंडरपास सुरू झाले, परंतु या स्कूल्स ऑफ स्कॉलर शाळेमध्ये अद्यापही गुडघाभर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी आहे। आणि फक्त एका भागात नाही तर शाळेचं जे ग्राउंड आहे त्या संपूर्ण ग्राउंडमध्ये हे पाणी साचलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। काही वस्तू सुद्धा या ठिकाणी वाहून आलेल्या आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर शाळा सुरू असली आणि असा मुसळधार पाऊस आला तर विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे अशा जागेवर शाळांना परमिशन नेमकी कुणी दिली हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दरवर्षी या शाळेमध्ये पावसामध्ये पाणी साचतं आणि ते पाणी निघत नाही। यावेळेसही भयावह स्थिती आहे। जर शाळा सुरू असती तर काय झालं असतं याची कल्पनाही न केलेली बरी। आज नागपुरातल्या शाळा बंद आहे। नक्कीच गजानन, या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।